हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आम्ही चाललो आहोत फिरायला, क्रिसमस व्हॅकेशन आहोत. आमची तयारी झालेली आहे, तर आम्ही आता चाललोय. चला, तर आम्ही बसलोय रिक्षामध्ये. आम्ही चाललोय बोईसरला स्टेशनवर. ते बघा मस्त. आम्ही आलोय ओसवाल. हे तर पन्नू बघा कशी बसली आहे, एकदम शांत, नो टेन्शन. तर पन्नू चालले फिरायला, म्हणून पन्नू एकदम आरामात बसली. आणि तिचा दादा पण इकडे तिकडे बघतोय, मज्जा करतोय. आम्ही पोहोचलोय आहोत विरार. तर विरारला बघा संध्याकाळी नाईटला किती गर्दी आहे. बापरे, संध्याकाळी जाम डेंजर काम आहे. बघा तुम्ही कशी किती गर्दी आहे. तर पन्नूचे पप्पा, पन्नू माझ्याकडे आहे. पन्नूचे दादा आणि पप्पा चालले, आम्ही त्यांच्या मागे मागे चाललोय. हे बघा मम्मा आणि पन्नू. ये पन्नू. तर पन्नू बघते आपण चाललोय कुठे. तर आता गाडीचा आम्ही वेट करत आहोत, अजून काही ट्रेन आलेली नाहीये. वेट फॉर ट्रेन. हे बघा मुलांना भूक लागली, तर त्यांना खाऊ घेतलाय. तर पन्नू बघा कशी खाते, स्वतः खाते बघा कशी हात टाकून. बघा बघा कशी करते, तिखट लागतंय ना. चला, तर आले आहे ट्रेन. तर आम्ही चाललोय ट्रेनमध्ये बसायला. चला, तर आम्हाला सीट पण भेटले आहे, जास्त गर्दी नाही आहे. तर आम्ही बघा पन्नू कशी मस्ती, कशी शांत बसली आहे, अशी बघते. पन्नूने खूप मस्ती केली आहे बाबासोबत. ट्रेनमध्ये बाबा होते, तर विसरली मी व्हिडिओ बनवायचा. बघा पन्नूचा दादा कसा व्हिडिओ ते कसा बघून कसा करतोय मस्ती. पन्नूला नाही आवडत बघायला. तरी बघा समोर हवा येते तर कशी करते बघा, पाणी पिते बघा पन्नू. तर पप्पा तिचे पाणी देत आहे प्यायला तिला. दादाला पण ताण आले तिला बघून. कशी चढते बघा वरती, कशी चढते, जाम विचित्र. बॅगवरती पाय ठेवून वरती चालले. अरे वा, आता घेतलं पप्पाने, नाही ऐकत. चला, चालली ट्रेन जोरात. तेव्हा कशी एक्सरसाइज चालू आहे पन्नूची, खूप मस्ती. एक्सरसाइज चालू आहे, एक्सरसाइज. तिचं बघून दादा पण एक्सरसाइज करतोय. ये मज्जा. बघा बघा थांबतच नाहीये. एकदा करायचं ठरलं तर तेच करणार ती, एक तर एकच करणार, अशी पन्नू आहे. बघा कशी मस्ती, किती मस्ती. आता बघा कशी हवा खाते, बघा कशी हवा खाते. बाजूला काढणार तरी पण नाही, हवा पाहिजे. प्रणू नाही बघणार, तिला जाम अशी हवा, अशी बाहेर बघायला खूप मज्जा वाटते तिला. एवढी हवा लागते तरी कशी करते तोंड. अजून अजून वरती चढून बघते. तर आम्ही आलो आहोत बोरिवली. चालली ट्रेन, बाय बाय ट्रेन. चला, आता आम्ही आता बसलोय ट्रॅव्हल्समध्ये. आम्ही ट्रॅव्हल्स बुक केलेली, आम्ही बसलो आहे आता ट्रॅव्हल्समध्ये. नो टेन्शन, मस्त गादी वगैरे झोपायला. तर पन्नूला कसं टेन्शन नाही ना. पन्नू खूप मस्ती करते ना, म्हणून पन्नूसाठी ट्रॅव्हल्स बुक केली. तर बघा त्यांना भूक लागली आहे, तर काय खाताय. जेवणाचा डब्बा आणला आहे, तर जेवण खाणार. हे बघा मस्त बस आहे, त्याच्यामध्ये मस्त सुविधा आहे झोपायची.
नो टेन्शन, मस्त आपल्या रूमसारखंच आहे. पडदे लावले आपण आपल्या रूममध्ये, कोणाचं काय, एक नाही दोन नाही, मस्त खायचं आणि झोपायचं बस. कशी खाते नोटंकी पन्नू. ए प्रणू कशी बघते बघा. हे बघा आता आम्ही सगळे बसलोय. ये पन्नू हाय, मस्ती करते, खेळते, खाते. प्रणू हे दादा व प्रणूचा दादा. हे पप्पा बघा काय करताय. पप्पा कोणाला बोलताय. तर आम्ही पोहोचलो आहोत शिर्डी. बघा साईबाबा. हे बघा किती थंडी वाजून आली. सकाळचे 4 वाजलेत. आम्ही 4 वाजता शिर्डीमध्ये आलो. आपण आता रूम अवेलेबल नाही आहेत, तर आम्हाला आता वेटिंगवरती आहोत आम्ही. तर बसलो, तर काय करणार, खूप थंडी आहे, पण आता बसलो आहे थंडीमध्ये. शिर्डीची थंडी आहे ना ही. पन्नू कशी बसली आहे हे बघा. पन्नू झोपली. पन्नू कंटाळली आता बसून बसून, झोपून घेतलं बघा. पूर्ण पॅक झाली पन्नू. हे बघा दादा काय करतोय. आपण झोपला. बाय. बघा सगळे लोक कसे बसले. ज्यांनी ऑनलाईन बुक केलं त्यांना भेटले रूम, आम्हाला माहीतच नाही. तर आता बजलेत 7. ते बघा 8 साडेआठ वाजता आम्हाला रूम भेटली. हे बघा आता रूमची चावी. आता बघा एंट्री रूममध्ये. बघा कसला भारी रूम आहे. 3 बेड, 3 गाद्या, 2 खुर्च्या, फॅन, किचन, बाथरूम आहे. मस्त सुविधा आहे. बघा कशी प्रणू कशी पप्पाची केस विंचारते. तर आम्ही तर रेडी झालो आहे. आता चाललो आहे आम्ही दर्शनासाठी मंदिरात. हे तर बघा कशी पप्पाजी कसं केस विंचारते बघा कशी. पन्नूची बघा कशी शेंडी बांधली. थोड्या वेळच ठेवणार, परत सोडून टाकणार, अशी पन्नू आहे. तर चला आता आम्ही थोडा नाश्ता करतोय. नाश्ता करून आता आम्ही डायरेक्ट आता पोरांना थोडंसं खेळायचं आहे. तर पोरांना म्हणणं चला थोडंसं खेळा. हे बघा कशी पन्नू खेळते, मजा घेते पन्नू, सुट्टीची मजा घेते. हे बघा आली बघा. ये आता झालं, आता खेळत आहे पोरं. हे बघा मस्त मुलांना खेळायला पण आहे. आम्ही जिकडे रूम घेतली तिकडे हे बघा मस्त एंटरटेनमेंट मुलांना पण सगळ्यांनाच. हे बघा मस्त आहे खेळायला. तर आम्ही चाललो आहे. चला आम्ही चाललो आता बसच्या लाईनमध्ये. तर आम्ही जाणार मंदिराकडे. तर मंदिराकडे जाण्यासाठी फ्री बसची सेवा आहे. तर तिकडे लाईन बघा किती मोठी लागली आहे. तर आता आम्ही बसलो आहे लाईनमध्ये. तर आम्ही बघतो आहे वाट, बस कधी येईल. हे बघा आली बघा बस. चला हे बघा पन्नूचे पप्पा. तर आम्ही चाललो आहे बसमध्ये. हे बघा पण बस पूर्णपणे फुल आहे. तर आता आम्ही स्टँडिंगच जाणार. हे बघा आता आम्ही स्टँडिंग चाललो आहे. काय 5 मिनटाचंच लांब आहे, 5 मिनटावरच आहे, तर काय वाटत नाही. पन्नूला बघा कसा कंटाळा आला आहे. कशी बघते पन्नू. शेंडीवाली पन्नू आहे ती आमची, शेंडीवाली पन्नू. कशी वाटते आमची पन्नू. नाही बघा आता आम्ही चाललो आहे बाबांच्या दर्शनाला. तर चला आता आम्ही आलो आहे. आता चाललो आहे चालत चालत. थोडीशी लांबच गाडी उभा करतात, ते बरं आहे. पूर्ण गर्दी असते तर काही टेन्शन नाही. हे बघा पन्नू बघा कशी झोपली आहे पन्नू. आता दर्शन करेपर्यंत पन्नूची झोप होऊन जाते. हे बघा ओम साईराम. तर बघा हे उद्यान आहे साईबाबांचं. मस्त मुलांना पण खेळायला आणि संध्याकाळी नाईटला मस्त आहे बघायला. तर तुम्हाला पुढे दाखवूच
की नाईटला किती सुंदर वाटते, पूर्ण लाईटिंग वगैरे असतात तर. ते बघा चला ते जाऊया पुढे. पब्लिक बघा किती गर्दी आहे, ऊन आहे पण गर्दी पण तेवढीच आहे, फुल गर्दी. तेव्हा आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. बघूया आता. हे बघा द्वारकामाईमध्ये बघा किती फुल लाईन आहे. इकडे बाबांचं समाधी आहे, बाबांनी अखेरचा श्वास घेतलेला इकडे. तर खूप मानतात इकडे, खूप मोठी गर्दी. तरी बघा आता दर्शनासाठी जायचं आहे, चप्पल वगैरे ठेवायला लागतात, मोबाईल पण ठेवायला लागतो आहे. तर हे बघा चप्पल ठेवलेत, मोबाईल पण दिला आता काउंटरला. तर चला आता आपण नंतर भेटू दर्शन झाल्यावरती. तर आमचे बघा झाले दर्शन. आम्ही आता आलो आहे सभामंडपमध्ये. बघा सभामंडपमध्ये भजन चालू आहे. बघा सगळे लोक कसे भजन बघायला मस्त बसलेत, आम्ही पण बसलो आहे. तर मस्त भजन चालू आहे, तर छान वाटतंय. डेली सभामंडपमध्ये कार्यक्रम असतातच. हे बघा सभामंडपमध्ये मस्त भजन चालू आहे, छान वाटतंय. भजनानंतर इकडे नृत्य पण आहे मस्त मुलींचं. तर बघा छान वाटतं, बघा किती छान करतायत गणपती बाप्पाचं. कसं वाटतंय बघा, नक्की बघण्यासारखंच आहे. खूप फ्रेश वाटतं शिर्डीमध्ये, खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. यायचं मनच नाही करत घरी. खूप छान आहे शिर्डीला, खूप मस्त आहे. नक्की भेट द्या. ज्यांना माहीत नसेल त्यांनी हा व्लॉग नक्की बघा. त्याच्यामध्ये सर्व डिटेल सांगितलेले आहेत मी. मस्त रूम वगैरे भेटतात, 250मध्ये रूम वगैरे भेटतात. तिकडे जेवणाची सोय असते, सर्व असतं. मुलांना खेळायला पण असतं मस्त. नक्की येऊन भेट देऊन जा, खूप छान वाटेल. किती छान करतायत. तर बघा झाल्यावरती आम्ही कार्यक्रम झाल्यावर फोटोशूट केला आहे. आणि बघा आता आम्ही इकडे तुम्हाला सांगितलं ना नाईटला मस्त व्ह्यू दिसतो उद्यानमध्ये साईबाबा. ते बघा नाईटचा व्ह्यू किती भारी आहे, एकदम लाईटिंग वगैरे मस्त छान वाटतात. मस्त वाटतंय बघा, एकदम फ्रेश वाटतंय, खूप छान आहे. हे बघा इकडे साईबाबांचे पालखीचं दाखवलं आहे, पालखी मिरवणूक करताना. छान आहे ना, मस्त वाटतंय. आम्ही पण इकडे पण फोटो सेशन केलं, म्हटलं चला. आणि हे बघा आता आम्ही आलो आहे जिकडे आम्ही रूम घेतली, आम्ही तिकडे आलो आहे. तर एंट्रीला बघा व्ह्यू किती छान वाटतं, एकदम लाईटिंग वगैरे मस्त, पाणी इकडे मस्त फोटोशूट करण्यासाठी मस्त. इकडे मस्त व्ह्यू आहे, करमतं असं मस्त. आता त्याला आता झालं आहे ट्रे मारले आता आम्ही थोडंसं. तर हे बघा इथे कॅन्टीन आहे वरती, जिकडे आम्ही राहतो आहे तिकडे फ्रीमध्ये आहे जेवण, प्रसादाच्या रूपामध्ये देतात. मस्त जेवण खूप टेस्टी आहे. तर नक्की भेट द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चलो.